शेतकरी मित्रांनो, आता 7/12 पीक नोंदणीची संपूर्ण पद्धत बदलणार आहे. नवीन DCS MH ॲपद्वारे ही पीक पाहणी होणार असून चुकीची नोंद थेट रद्द केली जाऊ शकते. हा जी.आर प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घ्यायलाच हवा. 15 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने पीक नोंदणी प्रक्रियेसाठी मोठा बदल करणारा जी.आर जारी केला आहे. आता राज्यात केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे ही पीक पाहणी केली जाणार आहे. यापूर्वी शेतकरी स्वतःही पीक पाहणी ॲपमध्ये पीक नोंद करू शकत होते. मात्र आता नवीन प्रणालीमध्ये पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतात येऊन पीक नोंदणी करणार आहेत. प्रत्येक 1,000 ते 1,500 प्लॉटसाठी पीक पाहणी सहाय्यक नेमला जाणार आहे. कोतवाल, ग्राम रोजगार सेवक अशा सेविका, CSC चालक यांची नियुक्ती केली जाऊ शकते. सहाय्यकाला शेतीत पीक क्षेत्र, सिंचन स्रोत, झाडे, इतर माहिती DCS MH ॲपमध्ये भरावी लागेल. तसेच शेताचे जिओ टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता 100% पीक नोंदणीची ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून पडताळणी होणार आहे. पडताळणी झाल्यानंतर पीक नोंद सातबारावर दिसेल. जर पीक नोंद चुकीची आढळली तर ती रद्द केली जाईल आणि पुन्हा नोंदणी करावी लागेल. शेतकऱ्याला नोंदणी चूक वाटल्यास चालू हंगाम संपण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करून दुरुस्तीची मागणी करता येणार आहे. या नव्या प्रणालीतील पीक नोंद, पीक विमा, पीक कर्ज आणि विविध शासकीय योजनांसाठी वैध मानली जाणार आहे. आणखी एक मोठा फायदा म्हणजे आंबा, काजू, पेरू, चिक्कू यांसारख्या फळबागांची एकदा नोंद झाल्यानंतर पुढील 3 वर्ष पुन्हा नोंदीची गरज राहणार नाही. म्हणून मित्रांनो, आता 7/12 पीक नोंद अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे. DCS MH ॲपमुळे पीक विमा, पीक कर्ज आणि सरकारी योजनांची माहिती अधिक विश्वासार्ह होणार आहे. ही माहिती शेतकरी मित्रांना शेअर करा. अशाच जी.आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.